बेडरूम बंद होता पण कडी लावलेली नव्हती। त्याचवेळी मध्यवयीन महिला अचानक रूममध्ये आली। समोरचं दृश्य पाहून तिच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही। महिलेचा पती आणि सून दोघेही नको त्या अवस्थेत होते। दोघांचा प्रणय सुरू होता। महिलेचा संयम सुटला। ती दोघांवर ओरडली, मी मुलाला सगळं सांगेन अशी धमकी तिने दिली। त्यानंतर जे झालं ते खूपच भयानक होतं। धमकी देणाऱ्या मध्यवयीन महिलेचा टॉयलेटच्या टाकीत मृतदेह मिळाला। ऐरोली गावातील जटहा बाजार ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे। गुरुवारी संध्याकाळी चौकीदार गुरुहू यादवची पत्नी गीता देवी वय 50 बेपत्ता झाली। सुनबाई गुडियाने पती दीपकला सांगितले की कुणीतरी अनोळखी व्यक्ती आली होती। सासूबाई गीता देवी त्यांच्यासोबत बाईकवर बसून निघून गेल्या। बराच वेळ होऊनही गीता देवी परतल्या नाही। त्यावेळी कुटुंबियांचं टेन्शन वाढलं। त्यांनी गावात शोधलं पण काही पत्ता लागला नाही। गुरुहू यादवने शुक्रवारी पोलीस स्टेशनमध्ये पत्नी गीता देवी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला। पोलिसांच्या तपासात शनिवारी सकाळी घरातील शौचालयाच्या टाकीत बेपत्ता गीता देवी यांचा मृतदेह सापडला। माहिती मिळताच गावकरी तिथे जमले। टाकीचं झाकण हटवून मृतदेह बाहेर काढला। पोलीस घटनास्थळी पोहोचले। मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला। पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डोक्यावर घाव लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। SP संतोष मिश्रा यांनी मृत्यूचं कारण शोधण्यासाठी टीम बनवली। सून, मृतक महिलेचा मुलगा आणि पती गुरुहू यादव यांची स्वतंत्र चौकशी केली। तिघांनी जे सांगितलं त्यामध्ये बरंच अंतर आढळून आलं। पोलिसांनी मंगळवारी अत्यंत कठोरतेने चौकशी केली। त्यावेळी गुरुहू आणि सूनबाईने तोंड उघडलं। पोलीस चौकशीत त्यांनी सांगितले की मागच्या 2 वर्षांपासून दोघांमध्ये अफेअर सुरू होतं। मृतक गीता देवीने दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं होतं। तिने विरोध केला, त्यावरून वादविवाद सुरू झाला। अनैतिक संबंधातून गीता देवीचा अडसर नको म्हणून दोघांनी मिळून गुरुवारी संध्याकाळी तिच्या डोक्यात अर्ध जळालेले लाकूड मारलं। विटा डोक्यात घातल्या। गीता देवीचा श्वास थांबल्यानंतर घरातीलच पाण्याच्या टाकीत मृतदेह लपवला। पोलिसांना हत्येसाठी वापरलेलं लाकूड विटेचा अर्धा तुकडा मिळाला आहे।